लख निरंजन. मी अनिता उदय डोबी. ह्या यात्रेला यायचं जी प्रेरणा मिळाली ती अश्विनी आणि छायामुळेच. तिने मला ते ऍडव्हर्टाईज पाठवली आणि मी मिस्टरांना ती दाखवली. तर मिस्टरांनी ते जरा चिकित्सक आहेत, ते प्रत्येक गोष्ट असं जरा डिटेलमध्ये जाऊन बघतात. पण ह्यावेळेस त्यांनी डायरेक्ट दादांना कॉन्टॅक्ट केला, मगर भाऊंना, आणि लगेच बुकिंग अमाऊंट वगैरे पाठवून आमची यात्रा बुकिंग केलं. नंतर आम्हाला टिळकनगरला त्यांनी पिकअप केलं. नंतर सगळी व्यवस्था वगैरे खूप छानच आहे. राहणं छान आहे, जेवण छान आहे, आपला दुपारचा नाश्ता छान आहे, आणि प्रत्येक नाथाकडे त्यांची जी माहिती आम्हाला मिळाली ती अतिशय सुंदर. कारण फक्त आम्हाला असं त्रोटक माहिती होती, ती डिटेलमध्ये माहिती मिळाली. आणि त्याकडचं जे पूजा अर्चा वगैरे कशी होते आणि त्या भागांचा हे विकास कसा झाला आणि हा समाध्या त्यांना शोधून काढल्यामुळे तिकडे कशी भरभराट होत गेली ते पण आम्हाला कळलं, जे अतिशय आवश्यक आहे सनातन धर्माला आपण जे म्हणतो ते. आणि तसंच ते मीनानाथांचं पण जे पूर्णपणे मुस्लिमांच्या ताब्यात आहे, तिथे आम्ही जाऊन भगव्या शाली चढवल्या. प्रत्येक ठिकाणी आमच्या हाताने त्यांनी शाल चढवली. हे एक वेगळाच अनुभव होता. आणि त्यामुळे मी तर सगळ्यांना सांगेन की यात्रा करावी. तसंच रुपेशने गाडी इतकी सुंदर चालवली आणि आम्हाला कसलाही त्रास झाला नाही. आणि हा जो ग्रुप आमचा जमला आहे तो अतिशय एक फॅमिली कुटुंब झालेला आहे आणि इतकी मजा चाललेली असते. आणि दादानी पण एकेकाला नावं ठेवली आहेत, बडबड वगैरे. त्यामुळे आणखीन मजा येते. आणि इथे कोणालाही काही वाटत नाही, सगळे नुसते आपल्याच तंद्रीत असतात, मजा करत असतात, हसत असतात, सगळ्या प्रकारे आनंद लुटतात. आणि त्याबरोबर नाथांचं जे कार्य आहे आणि नाथांचं जे दर्शन आहे ते पण, त्याची माहिती पण मिळाली. जय नमो आदेश.